कधी शेतजमिनीचा वाद, कधी रस्त्याचा रेंगाळलेला प्रश्न, तर कधी वारसा हक्कांची गुंतागुंत. महसूल कार्यालयात चक्रा मारून मारून मेटाकुटीला आलेले लोक आपण पाहिलेत, बरोबर. वर्षानुवर्षे धूळ खात पडलेली ही प्रकरणं सर्वसामान्यांसाठी नेहमीच एक मोठी डोकेदुखी ठरत आली आहेत. कधी सुनावणीसाठी अनिश्चित तारखा, तर कधी समोरच्या पार्टीला नोटीसच वेळेवर न मिळणं. न्याय मिळवण्याची ही कधीही न संपणारी आणि कंटाळवाणी प्रतीक्षा आपण सर्वांनीच अनुभवली आहे. पण या सगळ्या विलंबावर आता एक अतिशय ठोस उपाय शोधण्यात आला आहे, त्याबद्दलच आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टद्वारे शेतकरी आणि नागरिकांसाठी जनहितार्थ तयार केलेल्या या विशेष विश्लेषणात आपण एका खऱ्याखुऱ्या गेम चेंजर निर्णयाची माहिती घेणार आहोत. 14 मे 2026 रोजी महाराष्ट्र शासनाने महसूल आणि अर्धन्यायिक प्रकरणांसाठी एक नवीन मानक कार्यपद्धती म्हणजेच नवीन SOP जाहीर केली आहे. हा निर्णय संपूर्ण सिस्टीम बदलून टाकणारा आहे, ज्याचा मुख्य उद्देश EQJ कोर्ट, नोटीस, सुनावणीचे नियम आणि संपूर्ण कामकाजात पारदर्शकता आणणे हा आहे. या सविस्तर विवेचनात आपण बघणार आहोत की नक्की ही नवीन SOP काय आहे, अर्ज आणि नोटीसचे नवे नियम काय आहेत, सुनावणी कशी होईल, स्टे ऑर्डर म्हणजेच स्थगितीचे प्रकार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे डिजिटल प्रणालीतून येणारी पारदर्शकता कशी काम करेल. चला तर मग सुरुवात करूया ती या नवीन प्रशासकीय प्रणालीच्या मूळ उद्देशापासून. आता जुनी पद्धत आणि नवीन पद्धत यात नक्की फरक काय? बघा, पूर्वी कसं असायचं, फाईल्स धूळ खात पडलेल्या, तारखांवर तारखा आणि बऱ्याचदा वस्तुस्थिती न बघता मनमानी पद्धतीने निर्णय दिले जायचे. पण आता या नव्या SOPमुळे सगळंच बदललंय. आता अतिशय कठोर कालमर्यादा ठरवून दिल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची डिजिटल नोंद सक्तीची केली आहे. नैसर्गिक न्यायाचे काटेकोर पालन आणि अधिकाऱ्यांचे उत्तरदायित्व आता निश्चित झाले आहे. म्हणजे न्यायासाठी होणारा नाहक विलंब आता पूर्णपणे टळणार आहे. आता प्रत्यक्षात प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया, म्हणजे अर्ज दाखल करणे आणि नोटीस काढणे. इथे एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, पूर्वीसारखी कोणतीही सूट आता मिळणार नाहीये. तुम्हाला कोणतंही अपील किंवा अर्ज द्यायचा आहे तर तो कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी 11 ते दुपारी 4 याच वेळेत समक्ष दाखल करावा लागेल. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे अर्जाची छाननी त्याच दिवशी पूर्ण करणं सक्तीचं आहे. जर तुमचा अर्ज अपूर्ण असेल तर तो तिथेच फेटाळला जाईल. यामुळे चुकीच्या कागदपत्रांमुळे वर्षानुवर्ष प्रलंबित राहणाऱ्या फाईल्सचा ढिगारा आता कार्यालयात साचणार नाही. या पुढचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मला नोटीसच मिळाली नाही ही जुनी सबब आता अजिबात चालणार नाही. कारण आता नोटीस थेट स्पीड पोस्टनेच पाठवणं अनिवार्य करण्यात आलंय. आणि समजा समोरची व्यक्ती हजर नसेल तर ती स्पीड पोस्टची पावती म्हणजेच पावती हाच कायदेशीर पुरावा मानला जाईल. शिवाय आता सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार चक्क व्हॉट्सॲप आणि ईमेलवर आलेल्या नोटिसासुद्धा कायदेशीर मानल्या जाणार आहेत. अगदीच कोणी सापडत नसेल तर पेपरमध्ये नोटीस देण्याचा पर्याय खुला ठेवलाच आहे. नोटिशीचा टप्पा पार पडला की मग सुरू होते ती प्रत्यक्ष सुनावणी. पण इथेही आता नियम प्रचंड कडक झालेत. स्क्रीनवर दिसणारा हा एक आकडा पक्का डोक्यात फिट करून ठेवा. होय, फक्त एक. आता कोणाच्याही सोयीनुसार सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही. योग्य आणि लेखी कारण असेल तरच संपूर्ण प्रक्रियेत जास्तीत जास्त एकदाच तारीख वाढून मिळेल. आणि ती सुद्धा आजारपण किंवा नैसर्गिक आपत्तीसारख्या अगदीच गंभीर कारणांसाठीच. थोडक्यात सांगायचं तर तारीख पे तारीख मिळण्याची सवय आता कायमची मोडीत निघणार आहे. अधिकाऱ्यांसाठी आता एक अत्यंत काटेकोर वेळापत्रक ठरवून दिलंय, जे त्यांच्यावर कायदेशीररित्या बंधनकारक आहे. अर्ज आल्यावर त्याच दिवशी EQJ प्रणालीत त्याची नोंद होणार. सुनावणीसाठी अधिकाऱ्यांना आठवड्यातून किमान 2 दिवस सक्तीने द्यावेच लागतील. आणि सर्वात मोठा दिलासा म्हणजे सुनावणी पूर्ण झाल्यावर जास्तीत जास्त 8 आठवड्यांच्या आत अंतिम आदेश द्यावाच लागेल. म्हणजे विचार करा, अनिश्चित काळ वाट पाहण्याची वेळ आता सर्वसामान्यांवर येणार नाही. आता आपण एका अशा मुद्द्याकडे वळूया जो नेहमीच वादाचा आणि प्रशासकीय डोकेदुखीचा विषय ठरतो. तो म्हणजे स्थगिती किंवा स्टे ऑर्डर आणि काही विशेष प्रकरणं. बऱ्याचदा काय होतं, विनाकारण स्टे मिळतो आणि मूळ प्रकरणाला उगाचच विलंब होतो. पण नव्या कार्यपद्धतीनुसार जर अधिकाऱ्याला स्टे द्यायचा असेल तर त्याला 3 महत्त्वाचे कायदेशीर निकष पाळावेच लागतील. पहिलं, उपस्थित केलेला प्रश्न खरोखरच कायद्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे का? दुसरं, दोन्ही बाजूंच्या नुकसानीचा समतोल काय आहे? आणि तिसरं म्हणजे स्टे दिला नाही तर असं नुकसान होईल का जे पैशाने भरून काढता येणार नाही. या 3 चाचण्या पार केल्याशिवाय आता कोणालाही स्टे ऑर्डर मिळणार नाही. शेतरस्त्यांचे वाद तर गावोगावी असतात, बरोबर. तिथे बऱ्याचदा चुकीच्या कायद्याचा आधार घेतला जातो. पण आता हा कायदेशीर फरक अगदी स्पष्ट करण्यात आलाय.
तुम्हाला जर नवीन रस्ता हवा असेल तर तो महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 143 खाली मागता येईल. पण जर आधीपासून असलेल्या जुन्या पारंपरिक रस्त्यावर कोणी अडथळा आणला असेल तर ते प्रकरण मामलेदार न्यायालय अधिनियम कलम 5 नुसार चालेल. आता अधिकाऱ्यांना योग्य कायद्याखालीच सुनावणी घेण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. आणि इथे तंत्रज्ञानाचा किती भारी वापर केलाय ते बघा. पुराव्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी शेतरस्ता खुला करताना आता जिओ टॅगिंग करून फोटो घेणं सक्तीचं झालंय. तसंच अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाई करताना मोजमापासाठी थेट ड्रोनचा वापर बंधनकारक केलाय. यासोबतच दिवाणी न्यायालयाकडून येणाऱ्या वाटपाच्या फाईल्स, ज्याला आपण दरखास्त म्हणतो, त्या जिल्हाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांकडे अवघ्या 7 दिवसांच्या आत पोहोचल्या पाहिजेत असा कडक नियम बनवलाय, जेणेकरून प्रलंबित प्रकरणांना वेग येईल. आता आपण या विवेचनाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, डिजिटल कामकाज आणि पारदर्शकता. ही संपूर्ण महसूल यंत्रणा आता कागदविरहित आणि पारदर्शक होत आहे. दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रकरणाची ई-क्यू-जे कोर्ट प्रणालीत नोंद घेणं अनिवार्य आहेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे सर्व अंतिम आदेश, विलंब माफीचे निर्णय आणि स्टे ऑर्डर्स या डिजिटल स्वाक्षरीनेच निर्गमित केले जावेत. यामुळे रेकॉर्डमध्ये कोणतीही छेडछाड शक्य होणार नाही आणि नागरिकांचा या न्यायव्यवस्थेवरचा विश्वास आणखी दृढ होईल. आता हा एक निर्णय ऐका जो खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी आहे. शेवटी न्याय कुणासाठी असतो? आपल्यासाठी ना. महाराष्ट्र राजभाषा अधिनियमानुसार आता सर्व अर्धन्यायिक आदेश फक्त आणि फक्त देवनागरी मराठी लिपीतच दिले गेले पाहिजेत. अनेकदा आदेशाचा मुख्य सारांश इंग्रजीत असायचा, ज्यामुळे ज्याच्यावर अन्याय झालाय त्यालाच स्वतःच्या प्रकरणाचा निकाल समजायचा नाही. शासनाने आता या इंग्रजीच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. सर्वसामान्यांचा न्याय आता त्यांच्याच भाषेत. ग्रीन रुद्राक्ष चॅरिटेबल ट्रस्टच्या या सविस्तर विवेचनातून एक गोष्ट तर स्पष्ट होतीये की 14 मे 2026च्या या नवीन SOPमुळे अधिकाऱ्यांच्या कामकाजात स्पष्टता आणि जबाबदारी नक्कीच वाढेल. आधुनिक तंत्रज्ञान आणि कडक नियमांची सांगड घालून आलेली ही प्रणाली एका सकारात्मक बदलाची नांदी ठरू शकते. पण शेवटी एक प्रश्न उडतोच, कागदावर एवढी प्रभावी वाटणारी ही डिजिटल आणि पारदर्शक प्रणाली बांधावर उभ्या असलेल्या शेतकऱ्याची आणि ग्रामीण नागरिकांची न्यायासाठीची ती अनंत काळाची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपवू शकेल का? तुम्हाला काय वाटतं? यावर नक्की विचार करा आणि या माहितीचा जास्तीत जास्त लाभ घ्या.